लोक काहीही बोलतील, तुम्हाला इतिहासाचं दाखवू देतील, मेलेल्या माणसाविषयी बोलू नये असं सांगतील. जी व्यक्ती ज्या जगामध्ये खुलासा करायला समोर नाही त्याच्याशिवाय कसं बोलता असंही तुम्हाला सांगितलं जाईल. अशा वेळी असं आपण सर्व गोष्ट बोलत असताना देखील शाळेत शिकलेल्या एका माकडीन आणि तिच्या पिल्ल्याचं गोष्ट होती आणि नाकातोंडामध्ये तिचं पाणी जाऊ लागलेलं होतं. माकडीने स्वतःच्या पिल्ल्याच्या खांद्यावर पाय ठेवून होडी मारून निघून जात असतं. लहानपणापासून आपण हेच शिकलो. त्यामुळे खरं मानायचं तर बाळासाहेबांच्या निधनानंतर हे पार्थिव हे 2 दिवस मातोश्रीवर ठेवलं होतं. आता हाताचे ठसे का घेतले असे आपण बोलतात. उभ्या महाराष्ट्राने ही धक्कादायक माहिती ऐकली. आपण ज्या बाणेदारपणे बोलतो त्याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे कमीच. आपण शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आपण सर्व गोष्टी आपली हकालपट्टी केल्यानंतर आपण या माध्यमांना देखील होतो. कारण तुटलेले कसं जोडता येईल याचा प्रयत्न करणार, महाराष्ट्रभर फिरणार आणि सभा घेणार, पण मातोश्री विरुद्ध कोणाला बोलू देणार नाही. असं उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध कोणाला बोलू देणार नाही असं सांगताना देखील हे भाषण ऐकलं होतं. तुम्ही मातोश्री विरुद्ध बोलतात का? उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध. याशिवाय उद्धव ठाकरे खरे गद्दार आहेत. आमच्याकडनं किती नमक खाल्ले असं आपण म्हणाला होतो. त्यामुळे आमचा पार केमिकल लोचा झाला होता. तेव्हाही खरं होतं, आताही होतं तसंच. असा संभ्रम मनात निर्माण झाला होता. खरं तर बाळासाहेबांविषयी आपण जे बोललो होतो ते सत्य मानायला हवं. या विज्ञानानंतर आपल्यावरच मित्रांनो ही चौफेर टीका सुरू झाली होती. मात्र एका गोष्टीचं आम्हाला दुःख वाटतं की सध्या ज्या शिवसेनेमध्ये आपण शिवसेनेमध्ये एकही नेता ठामपणे आपली बाजू घेताना दिसत नाही. आपण ज्या बाणेदारपणे बोलतो त्या बाणेदारपणा आपला सोबतच नेतो असं दाखवत नाहीत का? हे काही बरोबर नाही. तुम लढो हम कपडे संभालते हे असाच एक प्रकार म्हणावा लागेल. त्याचा मुलाखतीत मी महाराष्ट्रभर फिरणार आहे आणि कार्यकर्त्यांना देखील आपण जोडणार आहोत असंही सांगितलं होतं. पण मात्र गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये आपल्यासारखा अनुभवी नेत्याला सध्याची शिवसेनेतील एका नेत्यांनी असं का बोलावं नाही असा प्रश्न आम्हाला अस्वस्थ करतो. खोके 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 म्हणून बाप बेटे थकले. ज्या दिवशी एकनाथ शिंदे, रामदास कदम तोड उघडतील तेव्हा उद्धव ठाकरे हा देश सोडून जावं लागेल. नारायण राणे यांचा साक्षीदार आहेत आणि खोके मिठाईचे आपण मातोश्रीवर पोहोचवले. पण आपण म्हणाले होते की बरेच दिवस झाले, मात्र आपण अद्याप काहीही बोललो नाही. नारायण राणे आपल्याला बोलायला लावतील, स्वतःचं काहीच बोलत नाहीत अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे. आणि आपल्याबद्दल मित्रांनो असं काही आशिक चर्चा सुरू असताना देखील चिंता वाटत आहे. खरं तर आपण उत्तर द्यायला हवं. उदू आणि अदू असं प्रदेशात जाण्यासाठी बॅगा करायला मोकळे होतील. ह्या प्रदेशामध्ये गेले की आपलीच एकमेका शिवसेना मैदानात राहील. त्यामुळे काम लवकरात करावे. आणि आपल्याला असं वाटत नाही का शिवसेनेने आमदारकी दिली, मंत्रिपद दिलं, विरोधी पक्षानं दिले आणि उद्धव ठाकरे चांगले होते बरं का, असं आपल्याला पक्षातून काढल्यानंतर वाईट झाले का असा प्रश्न देखील परममित्र अनिल परब विचारत होते. आपण कोकणामध्ये कोणाकोणाला बंगले बांधून दिले, या बंगल्यामध्ये कोण राहत होतं असं विचारण्याची अनिल परब यांची गरज होती का? भाई तुम्ही तर त्यांना कोर्टात खेचा. तुमच्यासारखा निष्ठावंत शिवसैनिक आरोपांच्या फेऱ्यात अडकणे योग्य नव्हे. महाराष्ट्राचा विकास, पावसापुरात अडकलेले शेतकरी, उघड्यावर पडलेले संसार, पाहून हे गेलेल्या सर्व या गोष्टीच्या शाळांच्या दप्तरांतीसाठी त्रासलेले मुलं, शेतकऱ्यांच्या खरडून गेलेल्या जमिनीच्या पिकांचा झालेला त्रास, आयुष्याची झालेली माती असा विषय लोकांना काढू नये. पण ज्या पद्धतीने सध्या चर्चा सुरू राज्यात आहे ते चालू राहायला हवे. म्हणजे शेतकरी, मध्यमवर्गीय आपला सरकार असा प्रश्न विचारत नाही. तुमच्या या बोलण्यामुळे सरकारवरचा रोख वेगळा विषयाने दिला जात असतो. पण हा दूरदर्शीपणा नाही. खरं तर प्रत्येक नेत्यांनी तुमच्याकडनं शिकायला हवं. अनिल परब नको आणि नार्को टेस्टबद्दल बोलत होते. CBIची चौकशी झाली पाहिजे होती. पण या दोन्ही गोष्टीमध्ये पुढे काही घडेल का असं सर्व प्रश्न आता घडत आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.